मित्रांनो, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व गारपिटीसाठी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत व अतिवृष्टी अनुदान जाहीर करण्यात आलेले. यामध्ये मित्रांनो नाशिक, जळगाव यातील 17,08,90,000 एवढं जे अनुदान आहे ते जाहीर करण्यात आलेले. यामध्ये नाशिकमध्ये शेतकरी इथं 6,992 आणि त्यांना जवळजवळ 6,67,78,000 एवढी रक्कम ही मान्य करण्यात आलेली. त्याचा GR आलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर जळगावमध्ये शेतकरी जवळजवळ आहेत 10,659 शेतकरी जळगावमध्ये आणि त्या शेतकऱ्यांसाठी जवळजवळ 10,41,12,000 एवढी नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण बघितलं असेल की बघू शकता फेब्रुवारी महिन्यात देखील चंद्रपूरमध्ये 2,505 शेतकरी हे बाधित होते आणि त्यांच्यासाठी जवळजवळ 1,85,30,000 एवढी ही रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. त्यानंतर धुळेसाठी जवळजवळ 7,092 शेतकरी होते आणि त्यांना 6,79,13,000 इतकी ही मदत जाहीर करण्यात आलेली. आणि त्यानंतर जळगाव आपण आधी बघितलं होतं, 15,964 शेतकरी होते. त्या शेतकऱ्यांना जवळजवळ 15,70,74,000 एवढी ही मदत करण्यात आलेली. सो यामध्ये थोडक्यात सांगायचं झालं तर नोव्हेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यात जी अतिवृष्टी झाली होती यासाठी नाशिक, जळगाव, चंद्रपूर, धुळे या सगळ्या जिल्ह्यांसाठी शासनाने जी आर्थिक मदत आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्याचा GR आज हा आलेला आहे. सो हीच एक महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला द्यायची होती. जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आपला नेहमी हेतू असतो तुमच्यापर्यंत खरी आणि जेन्युइन माहिती पोहोचण्याचा. आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.